नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण जागतिक घडामोडी आणि भारतीय बाजारापर्यंतच्या प्रत्येक महत्त्वाच्या आर्थिक हालचालीचा तपशीलवार आढावा घेणार आहोत. कच्च्या तेलाच्या किमतीमधील उसळी, मध्य पूर्वेतील तणाव, भारताचा तेल पुरवठा, रुपयातील घसरण, सोन्या चांदीतील तेजी आणि शेअर बाजारातील मोठी पडझड या सगळ्या घडामोडी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. चला सुरुवात करूया तेल बाजारापासून, कारण सध्याच्या आर्थिक अस्थिरतेच्या केंद्रस्थानी तेलच आहे. जागतिक बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीने जोरदार उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय निर्देशांक असलेल्या ब्रेंट क्रूडची किंमत एका झटक्यात तब्बल 10% वाढून जवळपास $80 प्रति बॅरल इतकी पोहोचली. एका दिवसात इतकी मोठी वाढ ही केवळ आकड्यांची हालचाल नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानली जाते. या वाढीमागे प्रमुख कारण म्हणजे मध्य पूर्वेतील वाढता तणाव, जहाज वाहतुकीवरील निर्माण झालेली भीती आणि पुरवठा खंडित होण्याची शक्यता. तेल म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेचे रक्तवाहिनीसारखे आहे. पेट्रोल, डिझेल, विमान इंधन, उद्योग, वीज निर्मिती, वाहतूक या सर्व क्षेत्रामध्ये तेलाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे तेलाचा दर वाढला की त्याचा परिणाम थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर होतो. सध्याची वाढ ही अचानक आणि तीव्र आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते परिस्थिती आणखी बिघडली तर कच्चे तेल $100 प्रति बॅरल या पातळीवर जाऊ शकते. हीच शक्यता गुंतवणूकदारांना सध्या अस्वस्थ करत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष सध्या होर्मुझ समुद्रधुनीकडे लागले आहे. जगातील सुमारे 20% कच्चे तेल या मार्गाने वाहतूक केले जाते. दररोज लाखो बॅरल तेल या अरुंद समुद्रमार्गातून पुढे जाते. जर येथे अडथळा निर्माण झाला तर जागतिक पुरवठ्यात मोठी तूट निर्माण होऊ शकते. काही जहाज कंपन्यांनी आधीच सावध भूमिका घेत आपला मार्ग बदलला आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढू शकतो आणि त्याचा परिणाम तेलाच्या अंतिम किमतीवर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर तेल उत्पादक गट ओपेकने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारातील तणाव कमी करण्यासाठी उत्पादन वाढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. एप्रिलपासून दररोज सुमारे 2,06,000 बॅरल उत्पादन वाढवण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. यामागचा उद्देश स्पष्ट आहे: पुरवठा सुरळीत ठेवून दर नियंत्रणात ठेवणे. मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर मोठ्या प्रमाणात पुरवठा खंडित झाला तर ही वाढ अपुरी ठरू शकते. तेल दरवाढीचा सर्वात मोठा फटका आयात करणाऱ्या देशांना बसतो आणि त्यात भारत अग्रस्थानी आहे. भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्येक $1 वाढ झाली तरी देशाच्या आयात बिलात कोट्यावधी रुपयांची भर पडते. तेल महागले की रुपयांवरचा दबाव वाढतो, व्यापारात तूट वाढते आणि महागाईला खतपाणी मिळतं. दरम्यान आज सकाळी सौदी अरेबियातील सौदी ॲरॅम्को या रिफायनरीवरती झालेल्या हल्ल्यामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. या प्रकल्पातून भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया तसेच युरोपातील काही देश आणि अमेरिका यांना कच्चे तेल व इंधन पुरवले जाते. उत्पादनात अडथळा आल्यास ब्रेंट कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होऊ शकते. पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते आणि वाहतूक खर्च वाढू शकतो. भारतासारख्या आयातदार देशांना या महागाईचा फटका बसून पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील परिस्थिती काय आहे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण संबंधित घडामोडीमुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढली आहे. भारताला तत्काळ तेल पुरवठा अडथळा येणार नाही असे अधिकृत सूत्रांनी माहिती दिली आहे. होर्मुझ समुद्रधुनीतून भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीपैकी सुमारे निम्मा हिस्सा येतो. त्यामुळे येथे तणाव वाढल्यास भारतावर थेट परिणाम होऊ शकतो. मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की देशाकडे सध्या 10 ते 15 दिवसाची गरज भागू शकेल इतका कच्चा तेलाचा उपलब्ध साठा आहे. याशिवाय पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनाचे काही दिवस पुरतील इतके साठे राखीव आहेत. ऊर्जा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जागतिक बाजारात किमतीमध्ये चढ आणि उतार होऊ शकतात. तणाव वाढला तर दर वाढण्याची शक्यता आहे. भारताने गेल्या काही वर्षात आयातीचे स्रोत विविध केले आहेत. रशिया, आफ्रिका आणि इतर देशांकडूनही भारत तेल खरेदी करतो. त्यामुळे एकाच देशावरती किंवा एकाच प्रदेशावरती अवलंबून राहण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. मात्र तेल दरवाढ आणि जागतिक तणाव याचा परिणाम इंधन पुरवठ्यापुरता मर्यादित राहत नाही. त्याचा थेट परिणाम चलन बाजारावर देखील होतो. त्याचे उदाहरण म्हणजे भारतीय रुपयाची घसरण. मध्य पूर्वेतील तणावामुळे रुपया पुन्हा एकदा 91चा टप्पा ओलांडून 91.32 या पातळीवर घसरला आहे. याआधी तो 91.8 यावर बंद झाला होता. म्हणजेच एका दिवसात सुमारे 24 पैशाची घसरण झाली आहे. डॉलर मजबूत होत असल्याने आणि गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायाकडे वळत असल्याने रुपयावरचा दबाव वाढत आहे.
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आयात खर्च वाढतो आणि त्याचा थेट परिणाम रुपयावर होतो. जर तणाव कायम राहिला तर रुपयात 92च्या दिशेनेही जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत भारतीय रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करू शकते. रुपयातील घसरणीचा परिणाम परदेशी शिक्षण, प्रवास, आयात वस्तू आणि उद्योग क्षेत्रावर होतो. डॉलर महाग झाला की आयात खर्च वाढतो आणि महागाईचा दबाव देखील वाढतो. याचाच पुढचा परिणाम म्हणजे गुंतवणूकदारांचा कल हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतो. मध्य पूर्वेतील तणाव आणि चलनातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी सोन्या चांदीकडे धाव घेतली आहे. 2 मार्च 2026 रोजी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी यांच्या दरात मोठी वाढ ही नोंदवली आहे. MCX वर सोन्याचा एप्रिल वायदा करार हा सुमारे 1,67,000 प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. एका सत्रातच सुमारे 3% अधिक वाढ ही नोंदवली आहे. चांदीचा दर देखील 2,90,000 प्रति किलो इतका गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा भाव हा $5,345 प्रति अंश इतका वाढला आहे, तर चांदी देखील $94 प्रति अंश इतक्या पुढे गेली आहे. शेअर बाजारातील जोखीम टाळण्यासाठी गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोनं आणि चांदी यांच्याकडे वळले आहेत. आता या सगळ्या घडामोडीचा थेट परिणाम कुठे दिसला तर तो दिसला भारतीय शेअर बाजारात. 2 मार्च 2026 रोजी बाजारात मोठी घसरण दिसली. सेन्सेक्स सुमारे 1200 ते 1500 अंकांनी घसरून 80,000च्या खाली आला. निफ्टी 50 देखील 24,800च्या आसपास व्यवहार करत होती. बँकिंग, IT, ऑटो आणि रिअल्टी या क्षेत्रात मोठी विक्री दिसून आली. परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री वाढवली. विक्स निर्देशांक वाढल्याने बाजारातील भीती स्पष्ट झाली. संरक्षण क्षेत्रातील काही समभागाने तुलनेने चांगली कामगिरी केली. तसेच ऊर्जा क्षेत्रात देखील काही हालचाल दिसली, मात्र एकूणच बाजारावर त्याचा परिणाम झाला नाही. आज दुपारी 2च्या सुमारास सेन्सेक्समध्ये 1800 अंकाची घट होऊन तो 79,497 वरती व्यवहार करत होता. तर निफ्टी 50मध्ये 550 अंकाची घट होऊन तो 24,624 वरती व्यवहार करत होता. एकंदरीत पाहता तेल दरवाढ, मध्य पूर्वेतील तणाव, रुपयातील घसरण, सोन्यातील तेजी आणि शेअर बाजारातील पडझड या सगळ्या घडामोडी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जागतिक स्तरावरील अस्थिरता थेट भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करत आहे. पुढील काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तणाव कमी झालाच तर बाजार स्थिरावू शकतो, मात्र संघर्ष वाढला तर तेल $100चा टप्पा ओलांडू शकतो. रुपया आणखी घसरू शकतो, महागाई वाढू शकते आणि बाजारातील अस्थिरता कायम राहू शकते. आजच्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.